आणि तुम्ही मृत गायींच्या टाळूवरचं लोणी खाता, मृत गोमातेच्या टाळूवरचं लोणी खाता. 100 कोटीच्या वर मृत गायींवरती घेतलेलं अनुदान हा गंभीर विषय आहे. काय करतायत नरेंद्र मोदी, हिंदुत्ववादी किंवा सरसंघचालक मोहनराव भागवतजी, दत्ता होसबोलेजी, काय करतायत काय? हिंदुत्वाच्या नावानं जी लूट चालू आहे, गोशाला, आणि या सगळ्या गोशालांची नावं जी आहेत ही श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावानं आहेत. ठाकूरजी गोशाला, श्रीराम गोशाला, श्रीकृष्ण गोशाला, यादी आहे माझ्याकडे. आज मी लिहिलंय त्याच्यावर सामनामध्ये. कुठल्या प्रकारचं हिंदुत्वाचं मॉडेल आणि कोणत्या प्रकारचं हिंदू राष्ट्र तुम्ही या देशामध्ये राबवू इच्छिता? हे तुमचं हिंदू राष्ट्र. राम मंदिर लुटायचं, गोशाला लुटायच्या, कुंभमेळ्यात लूट करायची, या सगळ्या हिंदू संस्कार, संस्कृती आणि धर्माच्या नावावर लूट करणं ही तुमच्या हिंदू राष्ट्राची झलक आहे. हे हिंदू राष्ट्र आम्हाला नको असं. सर, आपण म्हणताय की हिंदू राष्ट्र, पण मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावरनं लोक आक्रमक होत असेल. पण काल अंधेरीला आरपीएफला मराठीत बोला असं सांगितल्यामुळे त्या प्रवासाला, मुंबईकराला, मराठी माणसाला 2 तास आरपीएफच्या पोलिसांनी बसून ठेवलं. मराठीविषयी सुद्धा अशा पद्धती गळचेपी केली जाते का मुंबईत? नक्कीच. देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते वारंवार बोलत असतात. जरी ते अधूनमधून हिंदीत भाषण विधानसभेत करत असले तरी महाराष्ट्रात फक्त मराठीचीच सक्ती ही त्यांची विधान अलीकडच्या काळामध्ये त्यांनी जोरात केलेली आहे. बघ, महाराष्ट्रात मराठीची सक्ती असेल तर मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठीत बोला असं सांगणाऱ्या मराठी माणसाला त्रास का होतो आहे याचं उत्तर या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये जर मराठी आत्मा आणि मराठी स्वाभिमान जिवंत असेल तर. काल तुम्ही एक बाकीत केलं होतं की एकनाथ शिंदे आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, पण एकनाथ शिंदेमुळेच भाजप पुन्हा सत्तेत आली होती. भाजपने परोपकारी भावना ठेवली पाहिजे. देशात देवेंद्र फडणवीस आणि राज्यात एकनाथ शिंदे असं बच्चू कडू म्हणतात. मला माहीत नाही कोण काय म्हणते ते, पण मी जे काल म्हणालो त्या मताशी मी ठाम आहे. एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही. शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मराठी स्वाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना फोडण्यासाठी त्यांचा वापर केला आणि त्यांना फोडून त्यांना त्याची बक्षीस म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं. एवढंच. त्यांचा तसं काम आता त्यांचा कार्यभाग संपलेला आहे. त्यांनी त्यांचा अहवाल सादर केलेला आहे कार्याचा. आता काय त्यांना परत कोणी मुख्यमंत्री करणार नाही. केंद्रामध्ये जर बदल झाले, मी असं केंद्रात जर बदल झाले आणि नरेंद्र मोदीजींना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रामध्ये एखाद्या प्रमुख खात्याचं नेतृत्व करण्यासाठी योग्य आहेत, 100% ते योग्य आहेत, केंद्रीय स्तरावरच योग्य आहेत. ते महाराष्ट्र त्यांच्या हातात आता राहिलेला नाही आहे. महाराष्ट्रात गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. तर ते जर गेले, त्यांना अर्थ खातं मिळालं किंवा त्यांना HRD मिनिस्ट्री मिळाली तर फार महत्त्वाची खाती आहे ती. आम्ही तर म्हणू त्यांना 2029च्या आधी प्रधानमंत्रीपद त्यांनी मिळवावं. तर मग महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री, ते बाहेरचे मुख्यमंत्री कशा करता करतील? भाजपची परंपरा नाही. एकदा केलं पक्ष फोडण्यासाठी ना, ते परत बाहेरचा जर एकनाथ शिंदे हे त्यांचा गट घेऊन विलीन झाले आणि त्यांनी सांगितलं मी भाजपाईच आहे ओरिजिनल, तुम्ही नंतर आलात, या भाजपची स्थापनाच मी केली, असं जसे ते म्हणतात शिवसेनेची स्थापना मी केली, मी शिवसेनेचा संस्थापक असं ते आता म्हणतात ना, तसं ते भाजपात गेले आणि त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस माझे कार्यकर्ते होते, बावनकुळे माझे कार्यकर्ते होते, नरेंद्र मोदी माझे कार्यकर्ते होते, अमित शाह कलका बच्चा आहे, त्यांना काय कर, असं जर त्यांनी जर काय भूमिका मांडली तर मी भाजपचा जन्मदाता आहे, तर त्यांना कदाचित भाजपमधून मुख्यमंत्री मिळू शकेल. पण आत्ता बाहेर राहून त्यांना काही मिळणार नाही. भारतीय जनता पक्षामध्ये मूळ भाजपचे असलेले असे अनेक लोक आहेत, त्यांचा विचार होईल. काल मी चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा उल्लेख केला, तर ते अधिक सक्षम नेतृत्व करू शकतात असं मला कायम वाटतं.
पुन्हा भाजपच्या लोकांना जे गेलेले आहेत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे का? कारण खडसे स्वतः बोलतात की मला अमित शहानी फोन करून मला माहित बोलवलेलं होतं आणि मला माहित नाही बघा. हा त्यांचा काय व्यक्तिगत अंतर्गत विषय असतो, त्याच्यावर आम्ही का बोलावं. नरेंद्र मोदींच्या पुरस्कारांसंदर्भात बोला. माझ्यात अनेक प्रश्न असताना ते सध्या परदेशी वारी करतायत. निकृष्ट दर्जाचे पुरस्कार सध्या मिळतात का? बघा, तुम्ही जर ईदी अमीनचा फोटो पाहिला असेल, ईदी अमीनच्या आणि हिटलरच्या युनिफॉर्मवर सगळ्यात जास्त मेडल्स होते. पहा तुम्ही त्यांचे बघा तुम्ही. ईदी अमीनचा कोणताही फोटो काढा, हिटलरचा फोटो काढा, सद्दामचा फोटो काढा, तुम्ही कोणताही हुकुमशहाचा फोटो काढला तर त्याच्या युनिफॉर्मवर असे नुसते मेडल लटकत असतात. तुम्ही पाकिस्तानच्या जनरल मुनीरच्या कपड्यावरती बघा, किती युद्ध कधी करतात, मेडल कधी मिळतात, कसले मेडल, कसले पुरस्कार. देशात काय चाललं आहे. सोनम वांगचूक गेल्या 14 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. सोनम वांगचूक हा हिमालयाचा सुपुत्र 14 दिवसापासून नीट परीक्षेच्या घोटाळ्याविरुद्ध धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यासाठी उपोषणाला बसलेला आहे.